झी 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भात पावसाची संततधार सुरूच आहे। यातच भंडारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसलाय। वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून गोसीखुर्द धरणाचे 3 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तसंच जिल्ह्यातून वाहणारी चुलबंद नदी सुद्धा दुथडी भरून वाहते। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण जाऊयात नागपूरला। आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्याबरोबर आहे। अखिलेश, आपण बघतो की येरे येरे पावसा म्हणता म्हणता पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती विदर्भात झाली आहे। केवळ भंडारा नाही किंवा वर्धा किंवा चंद्रपूर नाही तर संपूर्ण विदर्भातच आपण बघतोय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळेच आज आपण बघतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दौरा करतायत विदर्भाचा। कसा एकूणच प्रोग्राम असणार त्यांचा? खरं मृदुला, आणि यावेळेला जर का पावसाचा विचार केला तर पावसाने धुमाकूळ पूर्ण विदर्भात माजवला आणि सर्वात जास्त फटका तर चंद्रपूर जिल्ह्याला बसला। म्हणजे ह्या पावसाचा फक्त शेतकऱ्यांनाच फटका बसला नाही तर तेथे वीजच्या निर्मितीवर देखील परिणाम झाला आहे। त्यामुळे पावसाने किती मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजवला आपण स्पष्ट बघू शकतो। चंद्रपूर नंतर खालोखाल भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। आणि पूर्ण विदर्भाचा विचार केला तर 50% जास्त आणि 50% कमी या दोन्ही वर्गातल्या सुमारे 71,000 हेक्टरपेक्षा जास्ती शेतकऱ्यांना शेतपिकाला नुकसान झालंय। कापूस, सोयाबीन आणि धान या 3 जे विदर्भाची प्रमुख पिकं आहे त्यांना सर्वात जास्ती फटका बसलाय। मोठ्या प्रमाणात सगळ्यांचं नुकसान झालंय आणि यामुळेच पूर्ण विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करतायत। मे मध्ये कडक ऊन आता तितकाच जोरात पावसाळा असं दुहेरी मार शेतकऱ्यांना बसलाय। शेतकऱ्यांनी केलेली दुबार पेरणी देखील वाया गेली आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। विदर्भात आधीच शेतकरी संकटात असतो, त्यानंतर त्याच्यात ह्या गोष्टीमुळे अजून जास्त शेतकरी संकटात सापडलाय। आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याकरता आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पतंगराव कदम पुनर्वसन मंत्री तिघेही येणार आहे। विदर्भातल्या अमरावती, चंद्रपूर, वाशिम आणि नागपूर या 4 जिल्ह्यांचा दौरा करणार आहे आणि या पूर्ण दौऱ्याच्या शेवटी ते नागपुरात बैठक देखील घेणार आहे। यात सर्व संबंधित अधिकारी असतील आणि या पूर्ण ह्याच्यातनं काय नेमकं शेतकऱ्यांना पॅकेज मिळतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकरी 25,000ची मदत ची मागणी होते, पण नेमकं शेतकरी काय सरकारतर्फे काय दिलं तर बघण्यात येईल। पण महत्त्वाचं म्हणजे आजच्या पूर्ण या दौऱ्यातनं काहीतरी महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांना मदत करणारा पॅकेज मिळावा अशी मागणी आहे। खरं, धन्यवाद अखिलेश ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।